आता तुम्हाला चिंता करायची आवश्यकता नाही. तुमचा भाऊ या राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि म्हणून आम्ही पहिला निर्णय घेतला एसटी मध्ये 50% सवलत देण्याचा. आज एसटी मध्ये 300 रुपये 400 रुपये तिकीट असलं तर अर्ध्या तिकिटामध्ये आपण जातो. आपल्या पतिराजाला आपली भगिनी सांगते की तुम्ही घरी थांबा, मी बाजार करून येते आणि अर्ध्या पैशामध्ये येते. एसटी पण फुल झाली, एसटी तोट्यात होती ती फायद्यात आली या महिला भगिनींच्यामुळे. लेक लाडकी लखपती योजना आपण सुरू केली आणि मुलीचा जन्म झाल्यापासून 18 वर्षापर्यंत त्यांच्या खात्यात 1 लाख रुपये जमा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. महिला बचत गट सीआरपीचं मानधन डबल केलं. महिला बचत गटाला 15,000 रिव्हॉल्विंग फंड मिळत होता, तो आपण 30,000 केला. सरकार तुमचं, सरकार तुमचं. आणि गुलाबराव मगाशी म्हणाले आता आपण स्वतःच्या पायावर उभं राहून या ठिकाणी महिला बचत गट माध्यमातून आपण वस्तू तयार केलेल्या त्याचं ब्रँडिंग, त्याचं मार्केटिंग, त्याच्या विक्रीसाठी देखील जिल्हाधिकारी, महापालिका यांनी स्टॉल उभे करून द्यायचे आणि त्या ठिकाणी विक्रीला संधी करून द्यायची उपलब्ध या महिला भगिनींना. हा देखील आपण निर्णय घेतोय. त्याचबरोबर महिलांसाठी अनेक निर्णय आपण मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेच्या माध्यमातून देखील घेत आहोत. शेवटी आपण म्हणतो नेहमी, आपण म्हणतो की एखाद्या कर्त्या पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण आता ते बदलायचं आहे. कारण आता स्त्रीने पुरुषाच्या बरोबरीने नाही तर पुढे येऊन काम करायचं आहे. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. बांधवांनो, आपण काही वाईट वाटून घ्यायचं नाही. आपले घरामध्ये आपली महिला सगळं सांभाळत असते, आपलं परिवार सांभाळत असते, मुलं बाळांचा सांभाळ करत असते. अतिशय त्यागी वृत्तीने अगदी हाल अपेष्टा सहन करून आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवत असते. आणि म्हणून महिला भगिनी देखील आपण कुठेही कमी नाही. आणि महिला भगिनींसाठी आपण अंगणवाडी सेविकांची पदं आपण भरतोय. अंगणवाडी सेविकांसाठी आता कुलकर्णी मोबाईल दिले, आपण त्यांचं मानधन वाढवलं. त्याचबरोबर त्यांना आता आशा वर्कर्स, आशा सेविका राहिले आहेत, त्यांचंही आपण आशा सेविकांना पण सरकार निराश करणार नाही. त्यांचंही काम चांगलं आहे. दुर्गम भागात जाऊन ते काम करतात, सेवा देतात. आणि म्हणून हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे. आपल्याला सांगतो मी की महिला बाल विकासच्या माध्यमातून पिंक रिक्षा देण्याचा 5,000 पिंक रिक्षा महिलांना देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. त्याचबरोबर महिला बाल विकास विभागाला 3,000 कोटीची तरतूद आपल्या सरकारने केलेली आहे.